आरक्षण उपसमितीसमोर कोर्टाच्या निर्णयांचा पेच आहे। मंत्रिमंडळ उपसमितीमध्ये कोर्टाच्या निर्णयांवर चर्चा झाली आहे। आरक्षणाबाबत निर्णय घेताना कोर्टाचे निर्णयांची अडचण पाहायला मिळते। कोर्टाचा सन्मान ठेवून आरक्षण देण्याचा पेच आता उपसमितीसमोर आहे। मराठा आरक्षणासाठी गठीत केलेल्या मराठा आरक्षण उपसमितीसमोर आता मोठा पेच निर्माण झालेला आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। 2001 मध्ये बाळासाहेब चव्हाणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं। चव्हाणांच्या प्रमाणपत्राला जगन्नाथ होलेंनी आव्हान दिलं। 2003 मध्ये हायकोर्टाने प्रमाणपत्र मान्यता फेटाळली। संपूर्ण मराठा समाज कुणबी म्हणून स्वीकारावा लागेल। निकाल देताना मुंबई हायकोर्टाने हे निरीक्षण नोंदवलं। बाळासाहेब चव्हाणांची सुप्रीम कोर्टामध्ये बाळासाहेब चव्हाणांनी धाव घेतली। सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय योग्य ठरवला। सुप्रीम कोर्टाने चव्हाणांची याचिका रद्द केली। संख्या मिळालेली आपल्याला, नावं नाही आहे आणि त्याच्या संदर्भात मग कसं पुढे जायचं म्हणून आज आम्ही परत संध्याकाळी 5 वाजता आपल्या राज्याचे ॲडव्होकेट जनरल जे आहे त्यांच्या समेत परत बैठक आहे। त्यांना मी आता माहिती सांगितली, माहिती पाठवली। आमच्या विधी व न्याय विभागाचे सचिव आहेत मंत्रालयातील आपल्या, आणि आमच्या विभागाचे जे सचिव आहेत त्यांच्या समेत आता पुन्हा 5 वाजता ॲडव्होकेट जनरल यांची समेत चर्चा होईल। मग याच्यामधला जो कायदेशीर गुंता तयार झालेला आहे तर काय मार्ग निघू शकतो त्यामध्ये चर्चा झाल्याच्या नंतर मग काय समोर आपल्याला पर्याय उपलब्ध आहेत, मग पुढे आपल्याला जाणं त्या ठिकाणी पुढं निर्णय घेणं सोपं जाईल। आणि याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी जाऊयात। आपले प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत आहेत। ओम, आपण बघतोय की उपसमितीसमोर आता एक मोठा पेच निर्माण झालेला आहे कोर्टाच्या निर्णयाचा। मराठा समाजाला कुणबीमधून आरक्षण द्यायचं तर मग कोर्टाचे काही मागले निर्णय आहेत जे महत्त्वाचे ठरतात आणि त्याचा पेच निर्माण होऊ शकतो, त्याबद्दल काय सांगाल सविस्तर ओम? खरं तर गेल्या 2 ते 3 वर्षापासून राज्यामध्ये मराठा समाजाला सरसकट कुणबी म्हणून आरक्षण द्यावं, ओबीसीतून आरक्षण मिळावं अशा प्रकारची मागणी आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांच्याकडनं केली जाते। या सगळ्यामध्ये जेव्हा आता उपसमितीच्या बैठकांचा जो सिलसिला आहे तो सुरू झाला, या पार्श्वभूमीवरती आता उपसमितीसमोर एक कायदेशीर पेच निर्माण झाला आहे। आणि तो पेच आहे तो म्हणजे खरं तर न्यायालयाने दिलेल्या निर्णयांचा 2 महत्त्वाचे निर्णय आहेत जे खरं तर या एकंदर लढाईमध्ये कुठेतरी अडसर ठरत आहेत असं दिसतंय। 2 केसेस आहेत। एक तर पहिली केस आहे ती म्हणजे 2001 साली बाळासाहेब चव्हाण यांची, जी खरं तर ज्यांना बाळासाहेब चव्हाण यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलं होतं। आणि या प्रकरणामध्ये जेव्हा हे प्रकरण हायकोर्टात गेलं तेव्हा याला चॅलेंज करण्यात आलं आणि त्यामध्ये असं म्हटलं गेलं की उच्च न्यायालयाने निर्णय देताना असं म्हटलं की जर संपूर्ण मराठा समाज जे प्रमाणपत्र आत्ता बाळासाहेब चव्हाणांना दिलं गेले त्याप्रमाणे जर संपूर्ण मराठा समाज कुणबी म्हणून स्वीकारावा लागला तर असं झालं तर हा एक सामाजिक मूर्खपणा ठरेल, असं एक अत्यंत महत्त्वपूर्ण निरीक्षण कोर्टानं दिलं होतं। या प्रकरणामध्ये बाळासाहेब चव्हाण सर्वोच्च न्यायालयात गेले, त्यांनी या सगळ्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली। सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा या संदर्भामध्ये महत्त्वाची टिप्पणी केली। तर खऱ्या अर्थानं मुंबई हायकोर्टाचा निर्णय योग्य आहे, त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा आम्हाला आवश्यकता वाटत नाही। त्यामुळे याचिका जी आहे ती त्यावेळेला सुप्रीम कोर्टाकडनं रद्द करण्यात आली होती। त्यामुळे खरं तर हा एक प्रकरण झालं। दुसरा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा होता, तो म्हणजे सुहास दशरथे यांच्या संदर्भात सुद्धा असाच काही प्रकार घडला होता। त्यावेळेला त्यांनी खंडपीठामध्ये याचिका दाखल केली। 2002चं हे प्रकरण होतं। जेव्हा या प्रकरणाचा निकाल आला त्यावेळेला कोर्टानं एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं होतं, ते म्हणजे जात पडताळणी समितीकडं जी भूमिका मांडण्यात आली त्यानुसार जर मराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र दिलं आणि जर त्या पद्धतीनं प्रमाणपत्राचं वाटप झालं तर हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील वास्तविक सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात हा सगळा प्रकार घडेल। त्यामुळे खऱ्या अर्थानं गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे, सरकारकडनं चर्चा केली जाते आणि या सगळ्यामध्ये उपसमितीसमोर हा पेच निर्माण झाला। यातला एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे महाधिवक्ता आणि उपसमितीची आता एक बैठक काही मिनिटांमध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या घरी पार पडते। या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टींवरती कायदेशीर सल्लामसलत केली जाऊ शकते, न्यायमूर्ती शिंदे असतील किंवा महाधिवक्ता असतील। त्यामुळे या सगळ्यामधून या क्रायसिसमधून कसा मार्ग निघतोय हे पाहावं लागणार आहे। दुसऱ्या बाजूला सरकार यामध्ये काय भूमिका घेत आहे, काय पावलं उपसमितीकडून उचलली जातात ते बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। ओम, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।